आम्ही शिवाचे सैनिक वेडे, आम्ही शिवाचे सैनिक वेडे, आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे। आपल्या सर्वांचे लाडके युवा हृदय सम्राट, युवा प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। बोला आदित्य साहेबांचा युवा सेना, शिवसेना। बोला आदित्य साहेबांचा हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त। आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो गोत्र अनधर्म ते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व, एक नंतर प्रभावी नेतृत्व माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। श्रीराम घाणेकर नाट्यगृहाचं वातावरण भगवमय झालेलं आहे। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास। लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास। मजपुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना। शिवसेना, 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 शिवसेना। सर्व युवा सैनिकांनी कृपया जागेवर बसून घ्यावे। सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जागेवर बसून घ्यावे। युवा सेना या ठिकाणी युवा सेना स्थापना झाली आणि आदित्य साहेबांबरोबर ज्यांचं नाव जाहीर झालं युवा सेना सचिव म्हणून, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यामध्ये युवा सेना फोफवली, वाढवली, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी जी तुडुंब गर्दी भरलेली आहे ते युवा सेना सचिव पूर्वेजी सरनाईक साहेब, आता अध्यक्ष साहेब, युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचं स्वागत। जोरदार टाळ्या होऊ द्या। युवा सेना आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो। जोरदार टाळ्या उद्या सत्कारासाठी। हा घरातला आपण तमाम ठाणेकरांच्या वतीनं आपण आदित्य साहेबांचा सत्कार होतोय। जय महाराष्ट्र। अरे जोरात येऊ दे, झोपलात काय? कारण आता झोपायला वेळ नाहीये आपल्याला, स्वप्न बघायलाही वेळ नाहीये। आता एकच लक्ष आहे, काय? एक तीर दोन निशाण, आपला धनुष्यबाणाचं एकच तीर आहे, बरोबर ना? आणि आता टाइमपासलाही वेळ नाही, म्हणजे हा टाइमपास चालेल पण बाकी टाइमपासला वेळ नाही आपल्याकडे। आज खरोखर मला ठाण्यातले सगळे तरुण वर्ग दिसायला भेटतोय, मला खूप आनंद होतो की सगळे आपले पदाधिकारी इथे आलेले आहेत। असेल थोडा वेळ लागला असेल, पण ह्या युवा सैनिकांना काय बोलायचं नक्की। सोनं, हिरे, मोती मला वाटतं त्याच्यापेक्षा अनमोल असतील असे हे युवा सैनिक मिळालेले आहेत आपल्या सगळे। कारण असतं एक पैशाची वगैरे ताकद वेगळी असते, पण युवासेना आणि शिवसेनेची जी ताकद आहे, जी दौलत आहे, ती ही सगळी बसलेली इथे तरुण पिढी आली।
शिंदे काका तुम्ही आठवण करून देत होता तुमच्या तरुणपणाचं, म्हणजे तुम्ही कोणी वयस्कर झालेलं नाही तरी पण तुम्ही जशी आठवण करून देतात तशीच मला खूप ठिकाणी महाराष्ट्रात पूर्ण राज्यात मला आपले जेव्हा नेते भेटतात, सिनियर पिढी जेव्हा भेटते, तेव्हा त्यांनाही त्यांच्या तरुण पिढीची आठवण होते की ते कसे होते त्यावेळी, तसाच जोश त्यांना आज दिसतोय. आणि ते मला वाटतं खूप मोठं काम आपण सगळे करतोय. आज सगळ्यांना युवा दिन म्हणून सगळ्यांना इथे एकत्र केलेलं आहे आपण युवा सैनिकांना. मला माहित नाही युवा दिन साजरा करायचा की नक्की याचं काय करायचं. आज मला सांगा, महाराष्ट्रात तरुणांना साजरं करण्यासारखं राहिलंय काय? तुम्हाला वाटतं का काय आहे तसं? काय बाकी काय? लपून करा. नाही, पण तुम्ही इथे कॉलेजमधली मुलं किती आहेत? आणि इथे जसं अटेंडन्स लावलं तसं कॉलेजमध्ये किती लोक अटेंडन्स करतात? चला रे, खोटं नका बोलू, चला. मी पण जातो कॉलेजमध्ये. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या शिक्षण पद्धतीशी खुश आहात का? रोज तुम्हाला कॉलेजमध्ये जावंसं वाटतं? तुमच्या शिक्षकांना वाटतं का कॉलेजमध्ये यावंसं? हा जो आत्ता तुम्ही वाचला असेल विषय, हाटेकर प्रोफेसर आणि व्हाईस चान्सलर, वाचला की नाही तुम्ही? त्यांचं जे भांडण चालू आहे तसंच आपलं भांडण आहे व्हाईस चान्सलर बरोबर. वैयक्तिक भांडण काही नाही आहे, पण तुम्ही जो अभ्यासक्रम ठरवताय, तुम्ही जे पेपर सेट करताय, इथे किती लोकांकडे पेपर पहिले येतात परीक्षेच्या आधी? असतील तरी हात नका वर करू, पकडले जाल. पण हेच भांडण आहेत. म्हणजे आपण काहीतरी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं नाही. हे कशासाठी चाललंय मला काही कळत नाहीये. आपण त्यांच्या चांगल्यासाठी सांगतो आणि त्यांच्याकडे गेलं की ठीक आहे, बघूया, करूया, भेटूया, आपण कमिटी बसूया. आणि हे पूर्ण सरकार वरपासून खालपर्यंत, प्रधानमंत्र्यांना कधी तर मी ऐकलेच नाही आहे, पण मुख्यमंत्री पण सांगतात की बघूया, भेटूया, करूया. शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? टोप्या लावतात ते? लावलेत ना आपल्या सर्वांना टोप्या. कधी भेटलात त्यांना तुम्ही? कधी त्यांच्याकडे गेलात? कधी ते तुमच्याकडे आलेत का? मी त्यांना एकदा दोनदा भेटलोय, आपलेच सर्वांचे प्रश्न घेऊन कॉलेजमधले. आपले म्हणजे माझे पण असतात ते प्रश्न सगळे. त्यांना पण तेच उत्तर, बघूया, भेटूया, करूया. बरं, कॅबिनमध्ये सांगतात करतो, बाहेर पडल्यानंतर फोन येतो की जरा आदित्यजी प्रॉब्लेम होतोय. काय प्रॉब्लेम? नाही, वरतून दबाव येतोय मला, मी हे करू नाही शकत. मला रे काय मग मंत्री? राज्याचे युवा आणि क्रीडा मंत्री माहित आहेत का कोण आहेत तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनाही नाही माहिती. इथे 3 आमदार बसलेत, त्यांना तरी माहिती आहे का? मी परवा गुगलवर सर्च करत होतो, तर गुगलही पहिलं, साधारण गुगलमध्ये किती मिनिटात येतं आपल्याकडे? 1-2-3 सेकंदात येतं. गुगललाही अर्धा तास लागला शोधायला. आणि मग मला कळलं की एक आमदार आहेत पद्माकर वळवी, बरोबर आहे? ते लक्षात पण नाही राहत. कधी तुम्ही त्यांना तरुणांबद्दल बोलताना ऐकलंय का? बघितलंच नाहीये. तुम्ही भाषणं त्यांनी कधी केलीत का? कधीही नाही. काल परवाकडे मी सहज एक, माझ्यात पण किडा वळवळत होता, मी बोललो चला काय युवा धोरण आलंय का बघूया. मुख्यमंत्र्यांकडे मी गेलेलो नागपूरच्या त्यांच्या अधिवेशनात, सांगितलं युवा धोरण आलं पाहिजे. तर त्यांनी पण सांगितलं नाही नाही बरोबर आहे, तरुणांसाठी आलं पाहिजे, युवा धोरण आलं पाहिजे, सगळंच त्याच्यात आलं पाहिजे. काही तरुण स्वतःला म्हणणारे आमदार मला आहेत त्याच्यात, पण ते अजून काही आलं नाही आहे. मग क्रीडा धोरण काय आहे? माझ्याकडे एवढा चांगला एक पेपरचा गठ्ठा आला, एवढा जाड, त्याच्यात सगळे लिस्ट दिली आहे की ह्या खेळाला एवढे लाख, त्या खेळाला एवढे लाख, ह्या शहरात टायर 1 शहरात एवढे, टायर 2 एवढे, 3 चाकाचे काय शहर असतात तेवढे. पण मला सांगा, क्रीडा म्हणून तुमच्या कॉलेजमध्ये कधी तुम्हाला टीम बनवायला सांगितलेलं आहे का? आणि हे जर धोरणं असतील, मग
आपले मुंबई युनिव्हर्सिटीचे जेव्हा मुलं जातात बाहेर किंवा तुमच्या इंटर कॉलेजात कधी टुर्नामेंट होतात का, हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का? कारण तो गठ्ठा एवढा आला, मी आज आणणार होतो पण ते एवढं वजनदार होतं, मी बोललो चला फेकून देऊया रद्दीत. दिलं त्याला, तर बोला नाही सर तुम्ही रॉकेट बनवून फेका, हे रद्दीत पण विकलं जाणार नाही, एवढं घाणेरडं आहे ते. आणि हा असा सगळा कारभार चाललेला आहे. तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र राज्याचं सरकार काही करतच नाही आहे. दिल्लीत पण कधी कधी आपले, मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी 5 मंत्री महाराष्ट्रातले होते, बरोबर आहे. आज पण कृषी मंत्री महाराष्ट्रातलेच आहेत. तरी सगळ्यात जास्ती आत्महत्या कृषी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या महाराष्ट्रातच का आहेत, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का तरुण म्हणून? पडलाय ना? की ते BCCI प्रेसिडेंट आहेत की कृषी मंत्री आहेत? होम मिनिस्टर म्हणजे आपले आदेश काका जास्ती फेमस आहेत होम मिनिस्टर म्हणून, ते घरोघरी पोचलेत. पण होम मिनिस्टर देशाचे गृह खातं महाराष्ट्राकडे असताना महिलांवर इथे अत्याचार, महिलांवर इथे अटॅक्स का होतात, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? मुलींना तुम्हाला पडलाय का? आणि एवढं सगळं बळ आपलं महाराष्ट्रातून तिथे असताना, 5-6 मंत्री असताना, कॅबिनेटमध्ये मंत्री असताना, आपल्याला मग महागाई, इथे काक्या काही बसले असतील, काकी तुम्हाला महागाईबद्दल कधी जाणवलं? अर्थात जाणवलं असणार, बरोबर आहे. पण आता बोलायचं तरी कोणाला आणि कधी? कोणी ऐकायला तयार नाही आहे, हे झालेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे. परत अधिवेशन आपलं अलिबागला आहेच परवा, तुम्ही सगळे आहात, मला वाटतं असणार आहेत ना तिथे मी नक्की काय करायचं, कसं करायचं हे तुम्हाला सांगणारच आहे. पण आता आपले वेळ खूप कमी राहिलेली आहे लक्ष्यासाठी. लक्ष्य आपलं मोठं आहे, वेळ खूप कमी आहे आणि ते लक्ष्य आपल्याला गाठायचं आहे. 3 महिने लोकसभेसाठी आणि साधारण 6 ते 7 महिने विधानसभेसाठी, बरोबर की नाही? तुम्हाला परिवर्तन पाहिजे का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे ह्या आमदारांचा नाही, खासदार वगैरे. तुम्ही काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मी बोलत नाही, भ्रष्टवादी काँग्रेस, त्यांना तुम्ही हकलणार आहात की नाही? नक्की. कारण देशभरात एक लाट येते आहे, महाराष्ट्रात पण तशीच लाट आहे, NDAची लाट आहे. तुम्हाला दिल्लीत मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रात उद्धवजींचं सरकार बसवायचंय की नाही? आणि हे काही सरकार त्यांचं दोघांचं नसणार आहे, हे सगळे इथे बसलेलेत ना तुम्ही तरुण वर्ग, हे तुमचं सरकार असणार आहे. म्हणजे आता आपले सगळे इथे आमदार खासदार बसलेले आहेतच, पण पुढच्या 5, 10, 15 वर्षात जे आमदार खासदार येणार, महापौर येणार, ते इथून सगळे येणार आहेत, ही अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून. कारण आता पुढे झालं हे सगळं. जनपदचं ऐकणारे खूप मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री झाले, आता जनमताचे ऐकणारे पाहिजेत आपल्याला, बरोबर की नाही? जनपद माहिती आहे ना तुम्हाला काय? दिल्लीत सोनियाजी जिथे राहतात तिथे, ते खूप झालं. आता काँग्रेसचं राजकारण खूप झालं. आता राजकारणातून समाजकारण करणारे पक्ष आपल्याला पाहिजेत आणि आपण NDAचे पक्ष ते आहोत. तर ह्याच्यासाठी मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर पटत असेल तर सांगा, नाही तर नाही, होतं हो. तुम्हाला शिक्षण पटतंय का आत्ता? नाही. उद्योग क्षेत्रातले उद्योग आपल्याकडे येत आहेत का? तुम्ही कधी हा विचार केलाय का, जर रतन टाटा 5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना बंगालमध्ये तिथून बाहेर पडायला लागलं, ते राहतात खरं मुंबईत, त्यांना गुजरातमध्ये का जावं लागलं, महाराष्ट्रात का नाही आले? महाराष्ट्र सरकारने का नाही सांगितलं त्यांना की चला मी तुम्हाला पाणी देतो, वीज देतो, तुम्ही इथे या? कधी प्रश्न पडलाय हा? बरं, शिक्षणचं पूर्वेश तू सांगत होता मला आत्ता. ठीक आहे, शिक्षणचे मोठे कॉलेजेस येत आहेत, शाळा येत आहेत, पण त्या शाळा आणि कॉलेजेस कोणाच्या आहेत? हे सगळे मंत्र्यांचेच आहेत ना, काँग्रेसच्या. तुम्हाला त्या फीस परवडतात? शिक्षण चांगलं होत आहे? डोनेशन विचारतात ना, ते परवडतंय? मग तुम्ही बदल करणार आहात की नाही? तुम्हाला नोकऱ्या मिळत आहेत की नाही? ज्या काही नोकऱ्या मिळत आहेत त्या नुसतं शिवसेनेच्या युनियन्समुळे मिळत आहेत, बाकी मला वाटत नाही कुठूनही नोकऱ्या तुमच्याकडे अशा समोरून येत असतील, बरोबर? का नाही नोकरी येतात? शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून शिक्षण नाही. हे सगळं आपण नुसतं लाठीचार्ज आणि आंदोलन आणि सगळं हे करत बसायचं का? की कधीतरी वेळ येणार आहे की आपण सत्तेत बसून चांगला एक महाराष्ट्र घडवू शकतो. आहे का तुमचा याच्यावर विश्वास? एवढा शांत काय मग तो विश्वास? तुमच्यात विश्वास आहे का? राग आहे का? परिवर्तन करण्याची इच्छा आहे का? कारण ताकद आपली सोपी आहे, तुम्हाला बघायची ताकद आजूबाजूची.
हात वरती करा आणि आजूबाजूला नुसतं बघा तुमची ताकद काय आहे. सगळ्यांनी हात वरती करा एक. आणि हे काँग्रेसचे हात नाहीत, हे शिवसेनेचे हात आहेत. मनगट आहे हे. ज्यांना बुक्के त्याच्यात त्यांना बरोबर देऊ शकतात. तर आज म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय की तुमची मला साथ पाहिजे. बघा, मार्ग कठीण आहे, सोपा नाही आहे. अवधूतजी तुम्हीच लिहिलंय मार्ग निखाऱ्याचा, धगधगता अग्नी चहूकडे मार्ग निखाऱ्याचा, बरोबर आहे. तरी पण आपला मार्ग खूप सोपा आहे. जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना चालू केली, जेव्हा दिघे साहेब इथे काम करायचे, तेव्हा तर काटे वगैरे होते रस्त्यात, काही नव्हतं तेव्हा. आज आपल्याकडे ही पूर्ण पिढी आहे, मंत्री आहेत, मंत्री नाही आहेत पण आमदार खासदार भावी मंत्री आहेत. आणि तुम्ही सगळे इथे बसलेले आहात भावी आमदार खासदार. मार्ग सोपा आहे, नुसतं आपल्याला धावायचंय, मिल्खा सिंग बनायचंय आणि जिंकायचंय. तयार आहात तुम्ही? एवढीच अपेक्षा घेऊन आलेलो मी तुमच्याकडून की तुमची साथ मला पाहिजे. कारण भगवा झेंडा जो दिल्लीत आपल्याला न्यायचा आणि जो महाराष्ट्राच्या विधानसभेवर न्यायचा आहे, ह्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात मी फिरतच आहे. नवी मुंबईत होतो, परवा मीरा भाईंदरमध्ये होतो. चांगलं काम आपल्याला करायचं आहे, पण एकजुटीने करूया, एकत्र राहूया आणि जिंकूया. एवढीच आशा धरून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.